कळसूबाई चढलो. हा कळसूबाई चढलात ना तुम्ही, त्याच्यामुळे काय तुमचं टेन्शन नाही, निवांत. तर मंडळी आता आपण पोचलेलो आहोत ग्रीन व्हॅली वॉटरफॉलकडे. की नाही देव. तर तुम्हाला हा वॉटरफॉल आवडला आणि वर्षातनं किती वेळा येता ह्या वॉटरफॉल एक्सप्लोर करायला? तर हे मूळचे इकडचेच असल्यामुळे ह्यांना हा वॉटरफॉल जवळचा आहे. ते मंडळी ना मगाशी आपण उतरलो पण तिथून वाट घसरीची आहे, पण तिथे दगडावर कसं जावं लागतं दाखव जरा, कसं जायला पाहिजे ते बघा, असे करत जावं लागते. मंडळी इथून हा नजारा बघा, वॉटरफॉल दरीमध्ये आहे आणि बाजूला हिरवेगार डोंगर. नमस्कार मंडळी, मी हर्षद चव्हाण तुमचं सहर्ष स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल हर्षद चव्हाणच्या नावाने आहे. आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर आज दिनांक 21 मार्च 2026 रोजी आज आपण आलेलो आहोत ते म्हणजे तिलारी नगरमध्ये आणि खूप लांबचा प्रवास केलेला आहे. आम्ही ना एक वॉटरफॉल पाहण्यासाठी एवढ्या लांब आलेलो आहोत, म्हणजे 100-120 किलोमीटरचं अंतर पार करत आपण इथे पोचलेलो आहोत तिलारी नगरमध्ये. म्हणजे दोडामार्ग वरून जो वरचा जो घाट आहे ना तो माथा पार करत आपण आलेलो आहोत ग्रीन व्हॅली फॉरेस्ट पार्कमध्ये आणि तो हिडन धबधबा आहे तो पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत. माझ्यासोबत माझे 2 मित्रसुद्धा आहेत जवळचे, त्यांच्यासोबत हा धबधबा आपण एक्सप्लोर करणार आहोत. तर चला कशा प्रकारे आहे ना हा धबधबा पाहूया. चला मंडळी, आपल्यासोबत आहेत आशिष आणि आर्य आणि काटाकुट्याची वाट आहे त्या वाटेतनं जायचं आहे आणि बाजूला ना असे बॅरिगेडसुद्धा आहेत, त्यामुळे काय कुठची चिंता नाही खाली वगैरे पडायची आणि खोल दरी आहे ती. तर आपण ना जाऊया त्या वॉटरफॉलकडे. दोघेही जास्त ट्रॅव्हल केल्यामुळे दमलेत, पण त्यांना वॉटरफॉल म्हटलं की कुठे ना कुठे एन्जॉयमेंट पाहिजे असते, म्हणून हे दोघेही माझ्यासोबत आले. त्यांचे मनापासून धन्यवाद की एवढ्या लांबचा प्रवास त्यांनी केलेला आहे. 12:30ला सुटलो, जेवलो वगैरे आणि पोचतोय आपण त्या वॉटरफॉलच्या दिशेने. कळसूबाई चढलो. हा कळसूबाई चढलात ना तुम्ही, त्याच्यामुळे काय तुमचं टेन्शन नाही, निवांत. जरा खाली उतरताना सावकाश उतरायला पाहिजे. स्पोर्ट्स मोड ऍक्टिव्ह करू का मागा देतो. येवा थोडंसं इथे स्लिपरी असल्यामुळे नको. चला आपल्या आता कानावर ना इथे आवाज येतोय पाण्याचा आणि तिथे लोकसुद्धा आहेत, म्हणजे पोहण्याचा आनंदसुद्धा घेत आहेत. तर मंडळी ना आपण ह्या रोडवरून खाली उतरलेलो आहोत, म्हणजे वरचा चढाव उतरलेलो आहोत आपण आता खाली. त्यानंतर पुन्हा आपल्याला सरळ वाट लागली आहे, ती डायरेक्ट खाली जाते. अजून बाकी आहे हे बघा, आवाज यायला लागला आहे. आता मगाशी हळू होता, आता मोठा मोठा येतोय आवाज. तसा जवळ पोचतोय आपण धबधब्याच्या दिशेने, तर तसा आवाज आपल्याला मोठा ऐकायला येतोय. नाही मगाशी मोठा आवाज होतो, छोटा आवाज होतो, आता मोठा. गर्दी आहे. तर मंडळी आता आपण पोचलेलो आहोत ग्रीन व्हॅली वॉटरफॉलकडे. हा बघा, हा तो धबधबा आहे आणि भरपूर मंडळी आलेत. आम्हाला वाटलं कोण येणार नाही, पण भरपूर मंडळी आहेत या वॉटरफॉलचा आनंद घेण्यासाठी. मंडळी इथे ना बरोबर नाही, इथे झाड पडलेलं आहे, म्हणजे तुटलेलं झाड आहे, वरून पडलं असेल काही इकडचं आहे ते माहिती नाही, पण इथे झाड आहे. ह्याच्यावर आपला मित्र आनंद घेतोय, हा सुद्धा आहे, आशिष सुद्धा आहे. त्याच्यावर बरेच मंडळी आलेले आहेत, आनंद घेत आहेत. ही लाकूड एकदम खेळण्याचं इथे साधन आहे, हे बघा.
आणि ते कसं लाकूड जरा क्रॉस असल्यामुळे त्यामुळे हे खाली होतं आणि ते वरती होतं, त्यामुळे जरा बॅलन्स करावा लागतोय आणि पाण्यात असल्यामुळे ते तरंगत आहे. हे बघा तर मंडळी ना आपल्यासोबत बरीच मंडळी सुद्धा आहेत, पोहण्याचा आनंद घेतलाय. तर ना हे मित्रमंडळी आहेत, हे सुद्धा चंदगडचेच आहेत. तर यांना विचारूया की ह्या वॉटरफॉल बद्दल त्यांना हा आवडलाय की नाही देव. तर तुम्हाला हा वॉटरफॉल आवडला आणि वर्षातनं किती वेळा येता ह्या वॉटरफॉल एक्सप्लोर करायला? तर हे मूळचे इकडचेच असल्यामुळे ह्यांना हा वॉटरफॉल जवळचा आहे आणि हे एन्जॉय करायला येतात. तर खूप खूप धन्यवाद की ह्या वॉटरफॉलबद्दल थोडीशी आम्हाला माहिती नव्हती आणि तुम्ही सांगितल्याबद्दल, आणि बिग थम्स अप तुम्हाला. मंडळी नमस्कार. आता आम्ही आंघोळ करून आलेलो आहोत आणि हा धबधबा आहे ना तो खूप सुंदर आहे. फक्त एवढंच आहे, इकडची लोकं आहेत ना म्हणजे चंदगड साईडची, कोल्हापूर साईडची, ती लोकं आवर्जून या साईडला येतात. पण तुम्हाला जर हा धबधबा जर एक्सप्लोर करायचा असेल, इकडचा आनंद घ्यायचा असेल तर अवश्य एकदा भेट द्या. आम्ही आतमध्ये गेलो तेव्हा पाणी थंड होतं, खूप थंड पाणी आहे. आम्हाला आतमध्ये अर्धे पाय जेव्हा गेलेले तर भरपूर थंड वाटायचं, पण वाटलं की नको नको बस. पण जेव्हा मी आतमध्ये गेलो ना, गरमी जी होती ना ती खूप दूर झालेली आहे आणि खूप सुंदर हा धबधबा आहे. तुम्ही आवर्जून ह्या धबधब्याला भेट द्या. तर आता आम्ही पुन्हा जाणार आहोत धबधब्यामध्ये आणि आंघोळ करतोय कशा प्रकारे, आम्हाला खूप आवडला, तुम्ही नक्की या. मंडळी आता वाजलेले आहेत 5:45 आणि 5:45 वाजता सुद्धा मंडळी भरपूर आलेली आहेत, म्हणजे नॉर्मल आहेत. आणि हा आहे वॉटरफॉल ग्रीन व्हॅली. मंडळी आता आपण चाललेलो आहोत आपल्या घरच्या दिशेने, म्हणजे तिथून आपण वरून आलो ना तिथे आपल्याला जायचं आहे खाली आणि दगड आहेत त्यामुळे स्लिपरीपणा जास्त आहे. तर आता आपण जसे आपण खाली उतरलो तसेच आपल्याला वरती जायचं आहे. तर चला वरती जाऊया आणि तिथेच व्लॉग आपण एंड करूया आणि काय काय वरती आपल्याला पाहायला भेटते ना ते पाहूया. मगाशी आलो पण आता तसं नाही आहे, आता पुन्हा वरती धाप टाकत टाकत जायचं आहे. ते मंडई ना मगाशी आपण उतरलो पण तिथून वाट घसरीची आहे, पण तिथे दगडावर कसं जावं लागतं दाखव जरा, कसं जायला पाहिजे ते. बघा असे करत जावं लागते तिथे, पण सावकाश एकदम. हरिहरगडाचा जो फील आहे ना तो इथे येऊ शकतो 10-12 सेकंदासाठी. हे बघा थोडेसे पायरे येऊ शकतो माणूस सरळ, पण नाही. हे बघा आशिष काय एक्सपिरियन्स, मस्त. मंडळी इथून हा नजारा बघा, वॉटरफॉल दरीमध्ये आहे आणि बाजूला हिरवेगार डोंगर आणि ह्या डोंगरातूनच हा वॉटरफॉल पाहतोय. फायनली मंडळी आता आपण पोचलेलो आहोत रिसॉर्टमध्ये आणि भरपूर दमलो आपण. जेवढे उतरलो तेवढेच वरती चढावं लागलेलं आहे आणि खूप किंडी नाही ती कुशीत दुखत आहे. आणि हे रिसॉर्ट आहे ग्रीन व्हॅली फॉरेस्ट पार्क आणि हे रिसॉर्ट आहे खूप सुंदर आहे. हे बघा आता पाणी नाही आहे ह्या साईडला, पण इथे पाण्याची व्यवस्था असेल वगैरे. पण इथे चांगले रूमसुद्धा इथे अवेलेबल आहेत, गार्डनसुद्धा आहे आणि खूप चांगलं असं डेव्हलप केलेलं आहे. लहान मुलांना खेळण्याची जागासुद्धा तिथे आहे. आशिष
घेऊन मस्त ही अशी जागा आहे आणि इथे शेकोटी पेटवतात, म्हणजे जो इकडचा जो कचरा आहे ना तो साठलेला तो इथे टाकतात आणि मग कॅम्प फायर वगैरे करू शकतो. आणि अशी गोल अशी बैठक व्यवस्था केलेली आहे बसण्यासाठी आणि इथे आग वगैरे पेटवून इथे शेकोटी करू शकतो, म्हणजे कॅम्प फायर करू शकतो. खूप सुंदर अशी जागा आहे, आवर्जून एकदा भेट द्या. लहान मुलांना खेळण्याची सुंदर अशी जागा. तर फायनली आता ब्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे. तर आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 6 आणि 6 वाजता आपण हा वॉटरफॉल एक्सप्लोअर करून आलेलो आहोत. आणि माझ्यासोबत आहे तो म्हणजे आशिष आणि आर्य, ह्या दोघांसोबतच हा आजचा वॉटरफॉल एक्सप्लोअर झालेला आहे. बरेच दिवस झालेले की हा वॉटरफॉल एक्सप्लोअर करायचा होता, पण जाणं काय शक्य व्हायचं नव्हतं. पण आशिष आणि आर्य हे मुंबईवरून आलेले आहेत खास हा वॉटरफॉल एक्सप्लोअर करण्यासाठी. त्यांचं मनापासून धन्यवाद. तुम्ही येत असाल ना या वॉटरफॉलसाठी तर सेफ्टी पहिली गोष्ट म्हणजे आवश्यक आहे. आणि इथे येताना शूज घाला, बूट घाला, पण स्लिपरी चप्पल वगैरे कोणत्याही गोष्टी घालू नकात. आणि त्यानंतर लहान मुलांना जर तुम्ही आणत असाल ना तर तुम्ही या स्वतःच्या रिस्कवर घेऊन या. तर हा होता छोटासा व्हिडिओ ग्रीन व्हॅली वॉटरफॉलचा. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण असे एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या, बाय बाय. बाय.